नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती आणि त्यामधलं तिसरं प्रकरण वर्तुळ यामधला सराव संच 3.4 मित्रांनो आज आपण पाहणार आहोत। ओके, पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि पुढे जाण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्यात। सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो, आपला एक WhatsAppचा ग्रुप आहे, तो जर तुम्ही जॉइन नसेल केला तर तो ग्रुप जॉइन करा, कारण त्यावरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स 10वी बोर्ड परीक्षेच्या संदर्भातल्या आपण तुमच्यासोबत शेअर करत असतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपला एक ॲप आहे मित्रांनो, त्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी। प्ले स्टोअरला गेलात तर हा ॲप तुम्हाला डाउनलोड करता येईल। या ॲपवरती इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल कोर्स आपण तुमच्यासाठी बनवलेला आहे। तो कोर्स मित्रांनो तुम्ही परचेस करा, फक्त 499 रुपयाचा तो कोर्स आहे। त्या कोर्सवर तुम्हाला 10वी गणित भाग 1 आणि 2च्या तयारीच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ बघता येतील, ज्या व्हिडिओ या YouTube चॅनलवरती नाही आहेत त्या व्हिडिओ तुम्हाला तिथे बघता येतील। ओके, तर जाऊयात पुढे। आता पुढे आपण सराव संच 3.4 आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.3, 3.2, 3.1 वरच्या व्हिडिओ जे आहेत त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिल्यात, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकताय। त्याचबरोबर तुम्हाला इंग्लिश मधून जर या व्हिडिओ बघायचे असतील, तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर त्याच्या लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। तर या ठिकाणी बघा, पहिला जो प्रश्न आहे, आकृती 3.56 मध्ये केंद्र असलेल्या केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे। आता ही जी जीवा AB आहे हिची लांबी काय आहे, या त्रिज्या एवढी आहे। आता वर्तुळाची त्रिज्या OA आणि OB ही वर्तुळाची त्रिज्या आहे, म्हणजे जेवढी AB आहे तेवढीच ही या दोन त्रिज्या असणार आहेत। ओके, म्हणजे याचा अर्थ हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण काय झाला, तुमच्याकडे एक समभुज त्रिकोण झाला ज्याच्या सगळ्या बाजू समान आहेत। ओके, आता इथे आपण पहिल्या पॉइंट वरती एक एक मुद्दा आपण सॉल्व्ह करायला घेऊयात। पहिली गोष्ट, आपल्याला AOB चं माप विचारलंय, AOB। तर त्याच्या अगोदर आपण काय लिहू, चला त्रिकोण AOB चा जर आपण विचार केला किंवा त्याच्या अगोदर बघा आपल्याला काय दिलंय की बाबा त्रिकोण AOB मध्ये जर आपण म्हटलं तर आपल्याला काय दिलं इथं की बाबा AB बरोबर AO बरोबर BO बरोबर, हे आपल्याला काय बाबा दिलेलं आहे। या ठिकाणी तर या दिलेले आहे हे आपल्याला दिलंय बाबा, त्यांनी सांगितलं जेवढी त्रिज्या आहे बाबा तेवढीच ही जीवा आहे, म्हणजे हे एकरूप ही बाजू। आता हा त्रिकोण काय झाला, समभुज त्रिकोण झाला, कारण याच्या सगळ्या बाजू समान आहे। ज्याच्या सगळ्या बाजू असतात समान त्यालाच आपण म्हणतो समभुज त्रिकोण। म्हणून म्हणायचं की बाबा देअरफॉर, म्हणून त्रिकोण AOB हा समभुज त्रिकोण आहे, हा समभुज त्रिकोण आहे। मग आता समभुज त्रिकोण असल्यामुळे काय होणार की समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 मापाचा असतो, सगळे कोन एकरूप असतात। जशा समभुज त्रिकोणाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात तसंच समभुज त्रिकोणाचे सगळे कोन एकरूप असतात, म्हणजे हे सगळे कोन एकरूप असून 60 अंश मापाचे असतात। ही गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे आपण। ओके, हा कोन किती मापाचा झाला, 60 अंश मापाचा झाला। म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा कोन AOB जो आहे AOB बरोबर 60 अंश मापाचा, कारण समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन जो आहे तो 60 अंश मापाचा असतो। याला मस्तपैकी आपण एक चौकट करूया। ठीक आहे, आता पहिल्याचं उत्तर झालं। आता दुसरा मुद्दा जो आहे तो क्लिअर करायला घेऊयात, एक पॉईंट आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करूयात। दुसरा बघा पॉईंट काय आहे, दुसरा मुद्दा आपल्याकडे काय दिलाय की ACB, कोन ACB। आता ACB या कोनाचा जर मला माप काढायचा असेल, हा जो कोन आहे याचं माप काय असतं माहिती आहे का, याचं माप जे आहे ते या कंसाच्या निम्म असतं, AB या कंसाच्या निम्म असतं, कारण आंतरलिखित कोनाचे प्रमेय आपण बघितलं बरोबर। मग आता एक गोष्ट दुसरी लक्षात घ्या, इथं आपण पहिलं काय करू, या कोनाचं माप AOBचं केंद्रीय कोन आहे, AOB जो आहे तो केंद्रीय कोन आहे आणि या केंद्रीय कोनाचं माप 60 आहे। केंद्रीय कोनाचं माप आणि त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप सारखं असतं। ओके, मग या ठिकाणी आपण लिहू कोन AOB बरोबर माप कंस AB। ठीक आहे बरं का, जे AOBचं माप असतं तेवढं त्या कंसाचं माप असतं, कारण इथं या केंद्रीय कोन, कारण तो केंद्रीय कोन आहे। ओके, झाला हा पहिला मुद्दा क्लिअर झाला। परंतु परंतु बंधू, कोन AOB बरोबर आपल्याला 60 अंश दिलंय, म्हणून आपल्याकडं माप कंस AB किती झालं, AB बरोबर किती झालं 60 अंश, म्हणजे कंस AB जे आहे ते किती आलं 60 अंश। आता कंस AB मला 60 मिळालेला आहे बरोबर,
माझ्याकडे कंस AB 60 आहे, माझं टार्गेट काय ACB. आता ACBचं माप काढण्यासाठी आता ACB हा अंतर्लिखित कोण आहे, या ACBला कंस ACBने अंतर्लिखित केले. म्हणून आपण काय करू की याचं माप कोण ACBचं जे माप असतं ते काय असतं 1/2 गुणिले माप कंस AB. इथं तुम्ही लिहू शकता अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. ठीक आहे, अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. कोणाचे प्रमेय तर अंतर्लिखित कोनाचे प्रमेय झालं. बरोबर 1/2 गुणिले AB किती बाबा 60 आहे, कंस ABचं माप 60 आणि 60च्या निम्मे 30 म्हणून कोण ACB बरोबर 30 अंश झालं. ACBचं माप आलं 30 अंश. आता पुढचा मुद्दा तिसरा, एक भाग आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तिसरा मुद्दा कंस AB काढा. आता AB ऑलरेडी काढला, कंस AB 60 आलेला आहे. ओके, कंस AB 60 आणि कंस ACBचं माप पण माप काढायचं, कंस ACBचं पण माप काढायचं. ठीक आहे, हा कंस AB तिसरा निघालेला आहे. आता कंस ACBचं माप आपण काढण्याचा एक प्रयत्न करू. आता कंस ACBचं माप किती, आता AB 60 आहे, ACB आणि AB मिळून काय तयार होतं, कंस ACB आणि कंस AB मिळून एक वर्तुळ तयार होतं. त्याच्यामुळे या दोघांची बेरीज जी आहे ती 360 असणार आहे. बघा इथं आपण लिहू माप कंस ACB अधिक माप कंस AB बरोबर किती बाबा 360, दोघांची बेरीज 360. आता माप कंस ACB अधिक माप कंस AB किती आहे बाबा 60 अंश, इथं आपण काढलं बरोबर 360. आता एक काम करा, माप कंस ACB आपल्या जाग्यावर लिहा, ACBला आपल्या जाग्यावर ठेवलं, 360 आपल्या जाग्यावर, हे 60 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 60 झाले. म्हणून माप कंस ACB बरोबर 360 मधून 60 गेले 300 अंश राहिले. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. ठीक आहे, माप कंस ACB बरोबर 300 अंश आलं. ओके, तर हा झाला एक पहिला प्रश्न. तर याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. तर पुढचा प्रश्न क्रमांक दुसऱ्याकडे आपण वळूयात. तुम्ही अधूनमधून स्क्रीनशॉट घेत जा. हा बघा, पुढचा जर प्रश्न आपण बघितला, यामध्ये प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे यामध्ये सुद्धा त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला वापर करायचा आहे, काही महत्त्वाच्या गुणधर्मांचा, अंतर्लिखित कोनाचे प्रमेय वगैरे. आता याच्यामध्ये काय दिले, चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये दिले बाजू PQ बरोबर बाजू RQ. आता ही PQ आणि RQ या दोन बाजू सारख्या, म्हणजे हे दोन कंस सुद्धा सारखे झाले. कोण PSR 110, कोण PSR म्हणजे हा जो कोण आहे याचं माप आहे 110 अंश. ठीक आहे, इथं वाटलं असतं 110 लिहूयात. ओके, तर पहिली गोष्ट कोण PQR. आता PQR या कोणाचं माप आपल्याला काढायचं आहे. त्याचबरोबर कंस PQRचं सुद्धा माप आपल्याला काढायचं आहे. त्याचबरोबर कंस QRचं पण माप काढायचं आहे. आणि कोण PRQचं माप काढायचं. ठीक आहे, आपण टप्प्याटप्प्याने थोडंसं पुढे जाऊयात, एक गोष्ट सोडवण्याचा प्रयत्न करू. पहिला मुद्दा काय बाबा, हा चक्रीय चौकोन आहे. बघा पहिला पॉईंट सोडवायला घेऊया. चौकोन PQRS हा काय बाबा चक्रीय चौकोन आहे. हा चक्रीय आहे. चला मी इथे लिहितो चक्रीय आहे, तुम्ही चक्रीय चौकोन आहे लिहा. मग चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, म्हणजे चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो की बाबा कोन PSR अधिक कोन PQR बरोबर 180 अंश झालं. आता बघा कोन PSR किती दिले, 110 दिले, 110 अंश अधिक कोन PQR बरोबर 180 अंश झालं. PQR काढायचे आपल्याला कोण. आता कोण PQRला आपल्या जागेवर ठेवू, जसं तसं त्याला म्हणायचं भावा तू इथंच थांब. PQR आपल्या जागेवर, 180 आपल्या जागेवर, 110 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 110 झाले. म्हणून आपण म्हणू शकतो की कोण PQR 180तून 110 गेले, किती राहिले बाबा 90. 180 मधून 110 गेले 70 राहिले. ठीक आहे, हे झाले 70. म्हणजे PQRचं माप किती झालं 70 अंश या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. ओके, याला आपण मस्त चौकट करूया. PQR बरोबर 70 अंश झाला. हा जो कोन आहे याचं माप आलं 70 अंश. आता पुढचा पॉईंट आपल्याला काय विचारलं की कंस PQRचं माप. बरं का, कंस PQR हा जो कंस PQR जो आहे त्याचं माप या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे.
आता त्याचं माप काढण्यासाठी आपण काय करू, कंस PQR. बघा हा जो PQR जो माप आहे, आता हा जो कोन याचा जर तुम्ही विचार केला, या कोणाच्या मापाचं एक सूत्र आहे, या कोणाचं माप हा जो कंस आहे PQR त्याच्या निम्म असतं, आंतरलिखित कोनाचे प्रमेय आपण म्हणतो. त्याचा वापर करून आपण याचं माप काढू. मग हे जे 110 असेल तर या कंसाचं माप आपल्याला किती पाहिजे, 220, त्याच्या डबल असू शकतो. ठीक आहे, आपल्याकडे सूत्र काय असतं, कोन PSR, सूत्र आपल्याकडे असतं कोन PSR बरोबर 1/2 गुणिले माप कंस PQR. ठीक आहे, माप कंस PQR. इथं लिहायचं आंतरलिखित कोनाचे प्रमेय, कारण आंतरलिखित कोनाचे प्रमेय, कोनाचे प्रमेय. ठीक आहे, झालं. आता बघा PSRचं माप किती, PSR जे आहे PSRचं माप 110. अरे बापरे, हे सगळं डिलीट झालं कसं काय, या कुछ तर गडबड आहे. हां ओके, आलं बाबा परत. हां ठीक आहे, अजून एक जरा थोडंसं मागे. हां यस, थोडंसं डिलीट झालं होतं. ठीक आहे, काय हरकत नाही. आता या ठिकाणी PSRचं माप किती, 110. मग इथं लिहायचं बाबा 110 बरोबर झालं. त्याच्यानंतर 1/2 आपण या ठिकाणी लिहू आणि माप कंस PQR, माप कंस PQR. आता हे 2 भागिले इकडे गेले गुणिले, मग 110 गुणिले 2 किती झाले, 220 झाले बरोबर माप कंस PQR. ठीक आहे, म्हणजे माप कंस PQRचं माप किती आलं, 220. तर या ठिकाणी हा दुसरा मुद्दा सुद्धा आपला झालेला आहे. मी जरा शॉर्टकटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. हां, आता पुढे बघा, पुढचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण वळूयात. एक टप्पा आपला क्लिअर करूया. 2 झाला मुद्दा, दुसरा मुद्दा पण झाला. PQRचं माप झालेलं आहे आता आपल्याकडे, ते किती आलं, 220. आता पुढे कंस QR बरं का. मग कंस QRचं माप किती असणार आहे. आता बघा हे रफ करतो मी सगळं. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, इथं आपल्याला काय दिलं, PQ आणि QR दोघं जण एकरूप आहे, 2 जीवा एकरूप आहे. 2 जीवा जर एकरूप असतील तर त्या 2 जीवांमध्ये असणारे कंस, ह्या 2 जीवा एकरूप असतील तर या जीवांमधले असणारे कंस, हा जो PQ जो कंस आहे हा आणि त्याच्यानंतर हा RQ जो कंस आहे हा, हे दोन्ही एकरूप असणार आहे. हे दोन्ही कंस एकरूप असणार आहे. ठीक आहे, आणि दोन्ही कंसांची बेरीज काय बाबा, PQ अधिक QR म्हणजे PQR, जी बेरीज 220 दिली आपल्याला. मग या ठिकाणी आपण काय करू, तिसऱ्या मुद्द्याकडे जात असताना असं लिहू की बाबा जीवा PQ आपल्याला दिले, जीवा PQ बरोबर जीवा QR, जीवा QR. ह्याला वाटलंच तर दिलेले आहे, हे आपल्याला काय बाबा दिलेलं आहे, दिलेले आहे. ठीक आहे, हे आपल्याला दिलंय बाबा, पक्ष वगैरे लिहिलं तरी चालेल, कारण सांगितलंय तर PQ आणि QR म्हणजेच RQ एकरूप आहे. म्हणून आपल्याकडे हे 2 कंस, म्हणून माप कंस PQ अधिक बरोबर माप कंस QR बरोबर माप कंस QR. इथं कंसात काय लिहायचं आहे, गुणधर्म आहे, एकरूप जीवांचे संगत कंस असा गुणधर्म तो लिहायचा आहे. आता दोघे सुद्धा एकरूप, दोघांना पण आपण X म्हणू, म्हणजे कॅल्क्युलेशनला जरा सोपं पडेल. आता आपल्याला माहिती आहे की PQ अधिक QR, बघा माप कंस PQ अधिक माप कंस QR जर आपण केलं, माप कंस QR केलं, PQ अधिक QR म्हणजे आपल्याला काय मिळणार, माप कंस PQR. ठीक आहे, PQ अधिक QR म्हणजे माप कंस PQR आणि माप कंस PQR किती, 220 आहे. PQ काय बाबा आपण X म्हटलंय, QR काय X म्हटलंय बरोबर 220. X अधिक X किती झाले, 2X. 2X बरोबर 220. मग X बरोबर किती बाबा, 220 आपल्या जाग्यावर, हा 2 गुणिले इकडाला भागिले झाला. ठीक आहे, म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की बाबा X बरोबर किती, 220च्या निम्मे किती झाले, 110. X ची किंमत 110. आपल्याला काय पाहिजे, QR. X म्हणजेच QR असतो. ओके, म्हणून आपण लिहू शकतो की माप कंस QR बरोबर 110 झाला. QR झाला 110. आता QR जर का 110 असेल तर याचा अर्थ PQ सुद्धा किती असणार आहे, 110. आता PQ आपल्याला काढायचा नाही, आपल्याला काय PRQ काढायचा. कोण, PRQ हा PQच्या निम्मा असणार आहे, म्हणून PQ सुद्धा काढून घेऊ. माप कंस PQ आणि कंस PQ सुद्धा या ठिकाणी किती असणार बाबा, कंस PQचा जर विचार केला तर कंस PQ सुद्धा तुमच्याकडे 110 मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे, कंस PQ सुद्धा तुम्हाला मिळणार 110. आता यानंतर आपण जाऊयात चौथ्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय की कोण, कुठल्या कोणाचं माप विचारलं, तर हे बाकीचं रफ करतो. कुठल्या कोणाचं, PRQ, हा जो कोण आहे PRQ, या कोणाचं माप इथं मला विचारलंय.
या कोनाचं माप कशाच्या निम्म असणार आहे? या कंसाच्या निम्म असणार आहे, कारण आंतरलिखित कोनाचे प्रमेय आपल्याला माहिती आहे, या कंसाच्या निम्म. मग तुम्ही लिहू शकता PRQ बरोबर 1/2 माप कंस PQ बरोबर PQच्या निम्म. का? आंतरलिखित कोनाचे प्रमेय. पुढे लिहू शकता आंतरलिखित कोनाचे प्रमेय बरोबर 1/2 गुणिले PQ किती बाबा? 110. 110च्या निम्मे किती झालं बाबा? 55 अंश. तर अशा प्रकारे या प्रश्नाकडे आपण पोहोचू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे चारीचे चारी प्रश्न सोडवता येईल. तर बघा, याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्या. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ठीक आहे. तर बघा, जास्तीत जास्त प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये बघूयात, कारण या सराव संचाचा जर विचार केला तर या सराव संच म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा जर विचार केला ना वर्तुळ, त्याच्यामध्ये हा सराव संच जास्त मोठा आहे, कारण 7-8 गणित या सराव संचामध्ये आहे. त्याच्यातले 2 एक्झाम्पल्स झालेत. आता पुढचं बघूयात आपण या ठिकाणी. तिसरा मुद्दा, हे गणित खूप सोपं आहे. चक्रीय चौकोनाचा जर विचार केला, इथं काय सांगितलं की एक चक्रीय चौकोन आहे. हा जो चौकोन आहे चक्रीय चौकोन आहे, आणि चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. इथं आपण लिहू की बाबा चौकोन MRPN हा चक्रीय चौकोन आहे असं सांगितलं. हा काय बाबा? चक्रीय चौकोन आहे. हा चक्रीय चौकोन आहे आणि चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणून N आणि R हे समोरासमोरील कोन आहे. आपल्याला R आणि N चीच मापं काढायच्यात. N दिलाय 5x - 13 आणि R दिलाय 5x - 13 आणि N दिलाय 4x + 4. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो की कोन R अधिक कोन N बरोबर 180, कारण चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. इथं वाटलंच तर लिहा कंसात चक्रीय चौकोनाचे प्रमेय असं लिहिलं तरी चालेल. चक्रीय चौकोनाचे प्रमेय झालं. आता बघा, R किती आहे बाबा? 5x - 13. ओके. अधिक N किती आहे? 4x + 4. असंच लिहा डायरेक्ट. ओके झालं. बरोबर 180 झालं. 5x - 13 अधिक 4x अधिक 4 बरोबर 180. बघा, 5 आणि 4 किती झाले? 9. मग इथं लिहायचं 9x वजा 13 आणि अधिक 4 वजा अधिक वजा बाकी 13तून 4 गेले 9, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बरोबर 180. आता 9x आपल्या जागेवर ठेवा, 180ला पण आपल्या जागेवर ठेवा. वजा 9 पलीकडे गेले, अधिक 9 झाले. मग 9x बरोबर 180 अधिक 9 189 झाले. ठीक आहे. x ची किंमत काढायची. x आपल्या जागेवर 189 आपल्या जागेवर. ओके. आणि त्याच्यानंतर हा 9 गुणिले इकडाला भागिले 9, म्हणून आपल्याकडे x बरोबर किती? 9 × 2 = 18, 9 × 1 = 9. x ची किंमत किती आली? 21 आली. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला R आणि N ची मापं काढायची. मग पहिला R किती बाबा? तुमच्याकडे 5x - 13. 5x - 13 5 गुणिले x ची किंमत किती बाबा? 21 काढले. मग इथं x च्या जागेवर 21 लिहा आणि वजा 13 आपल्या जागेवर. 21 पंचे किती? 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 105 - 13. 105 मधून 13 गेले, किती राहिले? 5तून 3 गेले 2, 10तून 1 गेले 9, 92 बरोबर आपल्याकडे झाले 92. R चं माप 92. आता त्याच्यानंतर N, कोन N किती आहे बाबा? 4x अधिक 4. 4x, x ची किंमत किती बाबा? 21 काढले. अधिक 4, 21 चोक किती? 84. 84 अधिक 4, 84 अधिक 4 किती झाले बाबा? 88 अंश. 88 अंश. बघा, म्हणजे R चं माप 92, N चं माप 88. 92 अधिक 88 180 होतात कॅल्क्युलेशन करून बघितलं तर. ओके. म्हणजे R अधिक N 180 बरोबर आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. खूप सोपा आहे. बोर्डाच्या परीक्षेला जर हा प्रश्न आला तर 2 मार्काला किंवा 3 मार्काला वगैरे येऊ शकतो आणि हातातले मार्क आहेत. जाऊयात पुढे. चौथा प्रश्न बघा. या प्रश्नात काय विचारले आपल्याला की आकृतीमध्ये, ही आकृती जर आपण बघितली, या आकृतीमध्ये काय दिलंय की आर्यस हा इथं मध्ये O शब्द राहिलाय. O केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. चला, हा व्यास आहे. बिंदू T हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे. हा बाह्य भागातील बिंदू आहे. तर दाखवा की RTS हा लघुकोन आहे. आपल्याला काय साध्य करायचं या ठिकाणी? आपण म्हणू साध्य काय करायचं की बाबा कोन RTS हा लघुकोन आहे. ओके. लघुकोन आहे. ठीक आहे. मग आता RTS हा लघुकोन आहे हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करू? यांना जोडू, रचना करू. हा T जोडा, इथं हा S जोडा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर इथे एक बिंदू घ्या, ज्याचं नाव द्या काहीतरी P नाव द्या, आणि याला पण जोडून टाका. झालं. आता याला सगळ्यांना जोडल्यानंतर बघा एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. रचना वाटलंच तर आपण इथं लिहू रचना. जे काय जोडलं ते या ठिकाणी रचनामध्ये लिहा. काय जोडलं? SP
सॉरी RT जोडलं, RT PS व TS काढला, जे काय काय केलं तर या ठिकाणी आपण लिहिलं. आता सिद्धता दुसऱ्या मार्क कलर नेऊ जरा बरं पडेल. सिद्धता सोपं आहे, जास्त काय अवघड नाही आहे. आता या आकृतीत जर आपण विचार केला, T हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे आणि T हा 90 अंशापेक्षा कमी आहे. लघुकोन म्हणजे 90 अंशापेक्षा कमी आहे. आता आकृतीमध्ये जर बघितलं तर RP आणि हा S हा 90 अंशाचा कोन असणार आहे. का माहिती आहे का? कारण हा अर्धवर्तुळात अंतर्लिखित आहे, बरोबर ना. पहिली गोष्ट, कोन RPS बरोबर 90 अंश, कारण अर्धवर्तुळात अंतर्लिखित. अर्धवर्तुळात अंतर्लिखित आहे. अर्धवर्तुळात अंतर्लिखित असल्यामुळे त्याचं माप 90 अंश. म्हणून दुसरा पॉईंट इथं येतो की म्हणून SP लंब RT, म्हणून SP लंब RT झालं. तिसरा पॉईंट आहे, हा लंब असल्यामुळं त्रिकोण SPT चा जर विचार केला, म्हणून त्रिकोण SPT मध्ये बरं का. आता या त्रिकोणाचा जर विचार केला, SPT बघा, हा पलीकडचा त्रिकोण, हा काय झाला काटकोन त्रिकोण. याच्यामध्ये कोण SPT मध्ये कोण SPT बरोबर 90 अंश, बरोबर. तिसरा, आता काटकोन त्रिकोणी म्हणजे काय झाला, म्हणून त्रिकोण SPT हा काटकोन त्रिकोण आहे. आणि याच्यामध्ये जो काटकोन असतो, याच्यामध्ये बघा, हा आपल्याकडे काय झाला, P काय झाला 90 अंशाचा. P 90 अंशाचा असेल तर इतर दोन कोन जे असतात ते लघुकोन असतात. ओके, याच्यामध्ये जर विचार केला तर हा जो P1 जर 90 मापाचा कोन असेल काटकोन त्रिकोणाचा, तो गुणधर्म आहे की म्हणून आपण म्हणू शकतो की कोन PTS, म्हणून कोन PTS जो आहे तो काय असणार आहे, 90 अंशापेक्षा छोटा असणार आहे. इथं लिहा काटकोन त्रिकोणाचा गुणधर्म. काय बाबा काटकोन त्रिकोणाचा गुणधर्म, की काटकोन त्रिकोणामध्ये एक जो कोन काटकोन असतो त्या व्यतिरिक्त दुसरे जे दोन कोन असतात ते लघुकोन असतात. ठीक आहे, PTS हा 90 पेक्षा कमी आहे. PTS हा 90 पेक्षा कमी आहे म्हणजेच PTS म्हणजेच काय बाबा, PTS म्हणजेच RTS, म्हणजेच कोन RTS इज स्मॉलर दॅन 90, तो 90 पेक्षा लहान आहे. म्हणून कोन RTS हा काय झाला, लघुकोन आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाच्या उत्तराकडे जाता येईल. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे, लक्षात आला असेल तुमच्या. तर हे 4 प्रश्न झालेत. पुढचा एक प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. 5वा प्रश्न जो आहे त्या 5व्या प्रश्नाकडे वळूयात आपण. ओके, बघा 5वा जो प्रश्न आहे बघा, याच्यात काय दिलंय की कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा. बघा, पहिली गोष्ट म्हणजे आपण आकृती काढा. अशा प्रकारच्या याच्यामध्ये पहिली आकृती काढून घ्या. समजा आकृती काढली, तिला नाव दिलं ABCD आणि आयत. इथं काय सांगितलं, आयताचा विषय. कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा. आता हा जो आयत आहे हा चक्रीय चौकोन आहे हे सिद्ध करायचं आहे. आता चक्रीय चौकोनाचा विषय काय असतो, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन जे आहेत ते पूरक असतात. म्हणजे समोरासमोरील कोनांची बेरीज 180 अंश असते. ज्या चौकोनाच्या समोरासमोरील कोनांची बेरीज 180 अंश असेल तो चक्रीय चौकोन असतो, हा त्याचा व्यत्यास. मग इथं या दोघांची बेरीज 180, A आणि C ची, B आणि D ची बेरीज 180 होत असेल तर हा चक्रीय चौकोन आहे. पण बघा कसं सोडवायचं, काय करायचं तर ते आपण बघूयात. एकदम सोपा विषय. पहिली गोष्ट पक्ष लिहा, बरोबर. त्याच्यानंतर साध्य लिहा. ओके, आणि पक्ष लिहिलं, साध्य लिहिलं, त्याच्यानंतर मग आपण काय करू, सिद्धता लिहायला घेऊयात. सिद्धता बघा, पहिलं पक्ष, आपलं पक्ष भूमितीवर लक्ष. तर पहिलं पक्ष काय बाबा, चौकोन ABCD जो आहे, चौकोन ABCD हा काय बाबा आयत आहे. हा आयत आहे. ओके, आणि दुसरी गोष्ट साध्य काय करायचं आहे की बाबा चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. हा चक्रीय चौकोन आहे. ठीक आहे, हे सिद्ध करायचं. चौकोन आहे हे सिद्ध करायचं. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये बघा पहिला मुद्दा पक्षातला लिहा की बाबा चौकोन ABCD हा आयत आहे. मग इथं लिहिलं चौकोन ABCD
ABCD हा आयत आहे, हा आयत आहे लिहिलं. हे बाबा कशामध्ये, हे पक्षामध्ये आपल्याला माहिती आहे, हे दिलंय त्यांनी. मग आयताचे सगळे कोण कसे असतात, काटकोन. म्हणून कोण A बरोबर कोण B बरोबर कोण C बरोबर कोण D बरोबर 90 अंश. झालं. तिसरा मुद्दा, म्हणजे सगळे कोण 90 अंश मापाचेच असतात, काटकोन असतात, एकरूप आणि 90 अंश मापाचे. A अधिक C कोण A अधिक कोण C, A किती 90 अधिक C किती 90 बरोबर 180 झालं. समोरासमोरील कोण A आणि C या समोरासमोरील कोणांची बेरीज 180, सॉरी समोरासमोरील कोण जे आहे ते त्यांची बेरीज 180. चौथा पॉईंट, कोण B अधिक कोण D या समोरासमोरील कोणांची बेरीज 180, B अधिक D 90 अधिक 90 बरोबर 180 दाखवले बरोबर. मग इथं तुम्ही लिहू शकता पाचवा मुद्दा की म्हणून विधान 3 व 4 वरून, बघा 3 व 4 वरून, म्हणून चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे, चक्रीय चौकोन आहे. कशावरून बाबा, 3 व 4 वरून. इथं लिहायचं विधान 3 व 4 वरून, विधान 3 व 4 आणि चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. ओके, आणि चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास डिटेलमध्ये लिहा. प्रमेयाचा व्यत्यास आपण या ठिकाणी व्यत्यास. तर अशा प्रकारे या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण जाऊ शकतो. कारण समोरासमोरील कोणांची बेरीज जी आहे ती जर 180 अंश असेल, कोणांच्या मापांची बेरीज आहे ती जर 180 अंश असेल तर तो चक्रीय चौकोन असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या उत्तराकडे जाता येईल. ठीक आहे. यानंतर थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5वा जो आहे, त्या 5व्या प्रश्नाकडे आपण वळूयात. ठीक आहे. बघा, यस, ओके, हा प्रश्न बघा. यस, याच्यात काय आहे बाबा, याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिल्यात. पहिली गोष्ट, चौकोन YZPT ही तर सिद्धता डायरेक्ट लिहू आपण, सिद्धता, कारण आपल्याकडे इथं जागा कदाचित आपल्याला कमी पडेल. सिद्धता बघा, इथं काय करायचं आहे, आकृती जरी एवढी किचकट दिसली तरी टेन्शन घ्यायचं नाही. पहिला मुद्दा, आकृतीमध्ये YZ आणि रेख XD हे WXY त्रिकोण WXYZ चे XY चे शिरोलंब P मध्ये छेदतात, तर सिद्ध करा. काय सिद्ध करायचं आहे, WZPT हा WZP आणि T दिसला, हा चौकोन, हा जो एक चौकोन आहे तुम्हाला दिसतोय, हा चौकोन जो आहे, हा चौकोन चक्रीय चौकोन आहे, हे सिद्ध करा. आता चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण जे आहेत ते पूरक असतात. जर ते पूरक असले, सम्मुख कोणांची बेरीज जर का 180 अंश असली तरी तो चक्रीय चौकोन असतो. म्हणजे एक जोडी जरी तुम्ही दाखवली 180 बेरीज, बरं, या दोघांची जरी 180 दाखवली तरी तो चक्रीय चौकोन जो आहे तो जो चौकोन आहे तो चक्रीय चौकोन असणार आहे. पहिलं टार्गेट आपण हे बघू की हा चौकोन चक्रीय चौकोन आहे का. बघा, पहिली गोष्ट बघा, आकृतीमध्ये कोण Z, बघा इथं 90 मापाचा कोण आहे, याचा अर्थ हा पण 90 मापाचा होणार आणि हा पण 90 मापाचा होणार आहे. बघा, आपण असं करू, चौकोन ZWTP मध्ये WZPT म्हणू आपण, WZPT मध्ये याच्यात जर आपण बघितलं, पहिला मुद्दा, कोण WZP अधिक कोण WTP बरोबर काय होतंय, 90 अधिक 90 बरोबर किती होणार, 90 अधिक 90 म्हणून, कारण WZPचं माप किती बाबा, 90 आहे आणि इथं पण 90. हे आकृतीवरून आपल्याला हे दिसतं, या ठिकाणी आकृतीवरून आपल्याला दिसतंय की बाबा 90 आहे, कारण इथं काय सांगितलं, हे शिरोलंब आहे. ओके, किंवा वाटलंच तर पहिलं असं लिहा, आपण टप्प्याटप्प्याने जर जायचा प्रयत्न केला. चला, हे WZP मध्ये वगैरे नका लिहू. चला, पहिलं लिहा की कोण WZP बरोबर 90 अंश, आणि दुसरा लिहायचं कोण WTP बरोबर 90 अंश. हे काय बाबा, पक्ष, कारण पक्षामध्ये सांगितलं की बाबा हे शिरोलंब आहेत. झालं, हे पहिलं लिहिलं. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आपण लिहूयात, कोण तिसरा पॉईंट आपण लिहू, चौकोन WZPT मध्ये. ओके, तिसरा पॉईंट की बाबा कोण WZP, बघा कोण WZP प्लस कोण WTP
WTP बरोबर 90 अधिक 90 बरोबर 180. आता या दोघांची बेरीज 90 आहे तर 180 तर ऑब्वियसली बाकी इतर जे दोन समोरासमोरील जे काही त्रिकोण आहेत सॉरी समोरासमोरील कोण आहेत त्यांची बेरीज पण 180 अंश असणार आहे. आणि या एकाच सेंटेन्सवरून तुम्ही म्हणू शकताय की म्हणून आपण म्हणू शकतो चौथा पॉईंट, म्हणून चौकोन ZPT हा चक्रीय चौकोन आहे. डायरेक्ट लिहू शकतो चक्रीय चौकोन आहे कारण याच्यामध्ये इथल्या चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास असं या ठिकाणी आपल्याला लिहिता येऊ शकतं. ठीक आहे, झाला, कारण हा चक्रीय चौकोन आहे. चला, पहिला पॉईंट आपला क्लिअर झालेला आहे. आता दुसरा मुद्दा, आता दुसरी गोष्ट सिद्ध करायला घेऊयात. आता हे पहिली गोष्ट सिद्ध झाली, आपल्याला दोन गोष्टी सिद्ध करायच्या होत्या, त्याच्यातली ही पहिली एक गोष्ट जी आहे ती आपली सिद्ध झालेली आहे. आता दुसरी गोष्ट सिद्ध करायला घेऊयात. दुसरा मुद्दा काय की बघा, आता ह्याला मी रफ करतो. दुसरा काय, XZTP हे एकाच वर्तुळावर आहेत बघा. आता XZT आणि P हे चार बिंदू हे एकाच वर्तुळावर आहेत. आता याच्यामध्ये बघा XZ आणि Y हा एक काटकोन त्रिकोण जर आपण बघितला तर एक लक्षात घ्या, जर मी XY ला व्यास म्हटलं तर XZY जो आहे ना तो XY व्यास असलेल्या वर्तुळावर येईल, कारण याचं माप 90 अंश आहे. कारण अर्धवर्तुळामध्ये आंतरलिखित कोन जो आहे तो 90 मापाचा असतो. ओके, म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा हा जो कोन आहे जर 90 मापाचा असेल तो XY व्यास असलेल्या वर्तुळावरती असणार आहे. ठीक आहे, आपण टप्प्याटप्प्याने जाऊयात की आकृतीत जर आपण म्हटलं कोन X बघा या ठिकाणी कोन XZY बरोबर 90 अंश, हे काय बाबा दिलेलं आहे आपल्याला पक्ष बरोबर. 5वा पॉईंट माहिती लिहा, म्हणून कोन म्हणजे बघा म्हणजे याचा अर्थ म्हणजे कोन XYZ म्हणून कोन XZY हा XY व्यास असलेल्या वर्तुळात अर्धवर्तुळात अंतर्लिखित असेल. ओके, अंतर्लिखित असेल झालं. म्हणजे हा जर का बरं का हा XZY जर का XY व्यास असलेल्या वर्तुळात अंतर्लिखित असेल तर 7वा पॉईंट लिहू शकतो, म्हणून Z हा बिंदू, हा Z जो बिंदू आहे हा XY व्यास असलेल्या वर्तुळावर आहे. ओके, आहे असं आपण म्हणू शकतो. 8वा, याचप्रमाणे बघा हा ZTYचा जर विचार केला हा पण 90 अंशाचा आहे, म्हणून याचा अर्थ XTY बघा XZY जो आहे ना तो XY व्यास असलेल्या वर्तुळात अंतर्लिखित असू शकतो. आणि त्याचप्रमाणे XTY सुद्धा 90 मापाचा आहे, याचा अर्थ हा सुद्धा XY असलेल्या XY व्यास असलेल्या अर्धवर्तुळात अंतर्लिखित असणार आहे. आणि याचा अर्थ T जो बिंदू आहे तो सुद्धा XY व्यास असलेल्या अर्धवर्तुळावर असणार आहे, XY व्यास असलेल्या वर्तुळावरच असणार आहे. म्हणून आपण लिहू शकतो की याचप्रमाणे T हा बिंदू सुद्धा XY व्यास असलेल्या वर्तुळावर आहे. आता तुम्ही म्हणू शकताय 9वा मुद्दा, विधान 7 व 8 नुसार बघा याच्यामध्ये बघितलं Z हा बिंदू XY व्यास असलेल्या वर्तुळावर आहे आणि T हा बिंदू सुद्धा XY व्यास असलेल्या वर्तुळावर आहे. आणि XY जर व्यास असेल तर X आणि Y हे जे दोन बिंदू आहेत ते सुद्धा काय असणार आहे त्या वर्तुळावरच असणार आहे.
म्हणजे ZTXY हे चारही बिंदू एकाच वर्तुळावर असणार आहे, बरोबर. मग इथं लिहायचं 7 व 8 वरून, म्हणून बिंदू ZTXY हे एकाच वर्तुळावर आहेत, एकाच वर्तुळावर आहेत, ठीक आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ शकतो, ठीक आहे. तर झालं. तर अशा प्रकारे हा 6वा प्रश्न आपला आपण सोडू शकतो. आणखी सुद्धा इतर वेगळ्या पद्धती असतील, मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपण काय करू, पुढचे 2 प्रश्न आहेत, छोटे छोटे आहेत, तर ते दोन्ही प्रश्न आता कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर मग आपला हा जो सराव संच आहे तो संपून जाईल. ओके. पुढचे जे काही प्रश्न आहेत बघा, त्याच्यामध्ये हा 7वा जो प्रश्न आहे बघा, एकदम सिंपल. याच्यामध्ये मला काय सांगितले, कंस NS 125 आहे बघा, NS 125 आहे, या ठिकाणी दिलाय 125 अंश. आणि हा जो कंस आहे याचा सुद्धा माप दिलेलं आहे आपल्याकडं बघा, हा 37 अंश माप दिलं याचं आणि याचं माप दिलं 125 अंश. आणि आपल्याला काय सांगितलंय, कोन NMS या कोनाचं माप काढायचं. बघा एक सूत्र खूप सोपं आहे, कोन NMS याचं जर माप काढायचं असेल तर एक साधं सूत्र आहे, 1/2 गुणिले या 2 कंसांची वजाबाकी करायची. बघा फक्त वजाबाकी करायची, माप कंस ह्या मोठ्या कंसाचं माप काय NS वजा माप कंस छोट्या कंसाचं माप EF. फक्त काय करायचं, कंसांची वजाबाकी करायची, बाकी काय नाही करायचं. बघा 1/2 कंसांची वजाबाकी, बाबा किती, 125 वजा 37, ठीक आहे, 125 वजा 37. मग 1/2 गुणिले 125 मधून 37 गेले, 15तून 7 गेले 8, आणि त्याच्यानंतर 2तून 12तून 4 गेले 8, 88. 1/2 गुणिले 88, 2 आणि 88 ला भाग लावला, 42 44 उत्तर, विषय संपला. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो आपण. एकदम साधं सोपं सूत्र आपल्याकडे हे आहे, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू, शेवटचा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे. आता या आकृतीमध्ये आणि या आकृतीत फरक आहे. या आकृतीमध्ये बघा, तुम्ही जर नीट विचार केला तर या आकृतीमध्ये जीवा ज्या आहेत या वर्तुळाच्या एकमेकांना बाहेर जाऊन छेदतात आणि बाहेर तयार होणारा जो कोन आहे त्याचं माप म्हणजे या 2 कंसांच्या मापांची वजाबाकी आणि त्याला 2ने भागायचं, म्हणजे 1/2 गुणिले या 2 कंसांच्या मापांची वजाबाकी. पण इथं जर विचार केला या आकृतीमध्ये कोन ABE 108 दिलाय, कोन ABE. आता या कोनाचा विचार केला, या कोनाचं माप आणि या कोनाचं माप, या दोन्ही कोनांची जी काही मापं आहेत, या दोन्ही कोनांची मापं जी आहेत ती काय असतात, या 2 कंसांच्या मापांच्या बेरजी इतकी असतात. या 2 कंस 1/2 गुणिले या 2 कंसांच्या मापांची बेरीज. जर हा कोन बाहेर गेला असता तर वजाबाकी असती कंसांची आत आहे म्हणून बेरीज. मग त्या अनुषंगाने आपल्याला इथं सूत्र वापरायचं आहे बघा, कोन ABEचं माप दिलंय, कंस AE दिलाय आणि कंस DC काढायचा आहे, AE दिलाय आणि कंस DC काढायचा आहे. आपण सूत्र लिहू, कोन ABE बरोबर 1/2 कंसात लिहा, माप कंस 2 कंस आहेत, AE अधिक DC. ओके, AE अधिक DC, माप कंस AE अधिक माप कंस DC, कंस DC, ठीक आहे. आता ज्या किमती दिल्या टाका, ABE किती 108 लिहा, 1/2 गुणिले माप कंस AE दिले काय, S दिले 95 कंसात लिहा 95 अंश अधिक माप कंस DC, ठीक आहे. आता 2 भागिले इकडे गेले गुणिले, 108 गुणिले 2 बरोबर 95 अधिक माप कंस DC बरोबर 108 दुने 216, 108चं डबल 216, 95 अधिक इकडे आले वजा 95 बरोबर माप कंस DC. मग आता माप कंस DCचं माप काय आलं, माप कंस DC बरोबर आपल्याकडे काय येतील, 116तून 95 गेले, सॉरी 216तून 95 गेले, 6तून 5 गेले 1 आणि 21 मधून 9 गेले, 21 9 मधून 9 गेले किती राहिले 12, म्हणजे 121 अंश हे आपलं उत्तर आलं. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाकडे जाता येईल, माप कंस DC बरोबर 121 अंश, ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आपण आता थोडंसं पुढे जाऊयात. राईट,
तर बघा या ठिकाणी आपण बघितलं सराव संच आपला 3.4 आहे तो पूर्ण झालेला आहे। यानंतर एकच सराव संच आहे, सराव संच 3.5। सराव संच 3.5 ची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका। यानंतर आपण सराव संच 3.5 बघू, पण त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट बघा मित्रांनो, आपला एक ॲप आहे ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी। हा ॲप जर तुम्ही डाउनलोड नसेल केला तर तो ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपवरती आपण तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे। आपण तो कोर्स जो आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या प्रश्नांवरती चर्चा केलेली आहे। प्रत्येक म्हणजे गणित भाग 1 आणि 2 मधल्या प्रत्येक धड्यावरती 3-4 इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत। तर त्या व्हिडिओ तुम्ही जर बघितल्या तर तुमची बोर्डाच्या परीक्षेची तयारी चांगली होऊ शकते, तुमची शाळेमधल्या 6 महिन्याची तयारी चांगली होऊ शकते, शाळेमधल्या तुमच्या पूर्व परीक्षेची तयारी चांगली होऊ शकते। त्यामुळे तो कोर्स जो आहे तो परचेस करा, एकदम कमी किमतीत आहे, फक्त 499 मध्ये तुम्ही तो परचेस करू शकता। ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात। लवकरात लवकर जा आपल्या ॲपवरती, ॲप डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा फक्त 499 मध्ये। बाय मित्रांनो, धन्यवाद। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात। सुरुवातीला हा आपला ॲप आहे, या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल। इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला, हा कोर्स विकत नसेल गेला तर केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता। आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत। यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे, कंटेंट आहे, लाईव्ह क्लासेस आहे। लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील। कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग 1 दिसेल 10वीचं। त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील, हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत। गणित भाग 1 वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1 मध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत। त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल, मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या। ओके, आता इथं जर क्लिक केलं तर 2 चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ, इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1। अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल। आपण जरा बॅकला येऊयात। ओके, आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत, त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे, दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत, हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील। आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंट सुद्धा ॲड होईल। आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1 मध्ये तर इथं खाली काही PDF सुद्धा आहेत, काही PDF नोट्स बघा, पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील। तर नोट्स सुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी। ओके, त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणतः एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात। याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियल सुद्धा आहे। फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला। ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा, इथं 3 लाईन आहेत ना, 3 लाईन इथं, त्यावरती 3 डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे। या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल। ओके, सध्या व्हिडिओज आहेत। ओके, या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील। इथं क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा, तर त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील, बरेच व्हिडिओ। ठीक आहे, ओके, ओके, तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता, ॲपवरती जाऊन। ठीक आहे, काही कंटेंट फ्री सुद्धा आहे आणि काही कंटेंट पेड सुद्धा आहे, तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता। आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा। या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो। ओके, तर तो कोर्स परचेस करा। ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो, आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे। इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो, त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ शकताय हा। ओके मित्रांनो, धन्यवाद।